रोहित पवार यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे। पंढरपूर या ठिकाणी रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले। 30 तासांपेक्षा जास्त वेळ या आंदोलनाला झालाय आणि रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्न पाणी सोडले। यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे। डॉक्टरांनी काय म्हटले, आंदोलनाला कोणी पाठिंबा दिलाय आणि अजून किती वेळ रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करू शकतात हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी आणि सरसकट विनाअट कर्जमाफीसाठी सुरू केलेलं पंढरपूर या ठिकाणी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचले। शुक्रवारी 12 जूनला सकाळी 9 वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। आमदार रोहित पवार यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे आहे। विठुरायाच्या नगरीत वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी असताना आणि दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही प्रशासनाचा संपूर्ण विरोध पत्करून रोहित पवार हे आपल्या अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत। या आंदोलनात रोहित पवार यांच्या पाठीशी राज्यातील प्रमुख शेतकरी नेतेही उभे ठाकले आहेत। आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे आंदोलन स्थळावर उपस्थित आहेत। आपल्या मुलाला अन्नत्याग करताना पाहून ते काहीसे भावुक झाले होते, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी हा संघर्ष गरजेचा असल्याचं सांगत त्यांनी मी रोहितला आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ओटीत टाकला आहे, भावनिक प्रतिक्रिया दिली आहे। याशिवाय शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले, आमदार अभिजित पाटील आणि माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि हजारो शेतकरी या आंदोलनाच्या समर्थनार्थ पंढरपुरात दाखल झाले आहेत। आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि रोहित पवार यांच्या आरोग्यावर उपोषणाचा परिणाम जाणवू लागलाय। पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय सरडे यांच्या मार्गदर्शनाखालील एका विशेष वैद्यकीय पथकानं आंदोलन स्थळावर जाऊन रोहित पवार यांच्या प्रकृतीची सखोल तपासणी केली आहे। डॉक्टरांनी दिलेल्या अधिकृत वैद्यकीय अहवालानुसार रोहित पवार यांचा ब्लड प्रेशर सध्या 110/80 असा नोंदवण्यात आलाय। सध्या तो स्थिर आहे असं सांगण्यात आलंय, परंतु गेल्या 30 तासांपेक्षा अधिक काळ अन्नाचा एकही कण शरीरात न गेल्यामुळे त्यांच्या रक्तातील शुगर लेवल खालावली असून ते 94 वर आली आहे। शुगर लेवल कमी झाल्यामुळे रोहित पवार यांना डोकंदुखीचा आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागलाय। डॉक्टरांनी त्यांना तातडीनं ORS घेण्याचा किंवा ग्लुकोजचे पाणी पिण्याचा वैद्यकीय सल्ला दिलाय, मात्र रोहित पवार यांनी डॉक्टरांचा हा सल्ला आणि औषधोपचार घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी पाणी पिले, त्यामुळे थोडा का होईना शरीरात ताजेपणा आला आहे। पण जोपर्यंत सरकार कर्जमाफीच्या या फसव्या GR मधील जाचक रद्द करत नाहीत तोपर्यंत शरीरात ORS किंवा कोणतंही औषध घेणार नाही अशी टोकाची भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे। डॉक्टरांनी त्यांना जास्तीत जास्त विश्रांती घेण्याची विनंती केली असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ उपचारासाठी प्रशासनानं विशेष रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक 24 तास आंदोलन स्थळावर तैनात ठेवले। रोहित पवार यांच्या या अन्नत्याग आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून सत्ताधारी महायुती आणि विरोधक यांच्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालंय। सत्ताधारी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी रोहित पवार यांच्या या आंदोलनावर सडकून टीका केली आहे। भाजप किसान मोर्चाचे सचिव माऊली हळणकर यांनी थेट आरोप केला आहे की हे आंदोलन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नसून केवळ एक राजकीय स्टंटबाजी आणि नौटंकी आहे। शासनाने गेल्या 8 महिन्यांपूर्वीच बँकांकडून सर्व डेटा आणि याद्या मागून कर्जमाफीचे निकष अत्यंत पारदर्शक पद्धतीने ठरवले होते आणि यावर विधिमंडळात सविस्तर चर्चा झाली होती। मग त्यावेळी विधानसभेत गप्प बसलेले रोहित पवार आता पंढरपुरात अधिक महिन्यात भाविकांची गर्दी असताना प्रशासनावर ताण आणण्यासाठी आणि स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी आंदोलन करत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। तसेच राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनीही रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवत या आंदोलनाला नौटंकीचं स्वरूप आल्याचं म्हटलंय। मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घेण्याचा आणि स्वतःला मोठे नेते म्हणून प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा खोचक टोला लगावलाय। मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर सावधपणे स्पष्ट भूमिका घेतली आहे।
त्यांनी मुंबईतून स्पष्ट केले की शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ राज्यातील तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटींशिवाय मिळणार आहे। विरोधक करत असलेले आरोप तथ्यहीन असून या कर्जमाफीच्या संपूर्ण अंमलबजावणीवर आणि प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांची एक उच्चस्तरीय उपसमिती स्थापन करण्यात आली आहे, जी प्रत्येक अडचणीवर बारकाईने लक्ष ठेवेल। सत्ताधाऱ्यांच्या या टीकेला आणि आरोपांना आमदार रोहित पवार यांनी आंदोलन स्थळावरून अत्यंत आक्रमक आणि धारदार शब्दात उत्तर दिले। मंत्री जयकुमार गोरे आणि इतर नेत्यांवर पलटवार करताना रोहित पवार म्हणाले, ज्या मंत्र्यांना स्वतः कर्जमाफीची GR नीट वाचता येत नाही त्यांनी आमच्या आंदोलनाला नौटंकी म्हणू नये। मुळात या सत्ताधाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांच्या अश्रूंची आणि त्यांच्या शेतीमधील भीषण परिस्थितीची अजिबात जाणीव नाहीये। जर आज महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार खऱ्या ताकदीने निर्णय घेत असते तर शेतकऱ्यांची अशी फसवणूक करणारा आणि जाचक अटी असणारा GR कधीच काढला नसता, असा सूचक टोलाही त्यांनी लगावलाय। काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला दिलेला बैल जसा आजारी निघाला होता, तशीच ही सरकारने आणलेली कर्जमाफी देखील अत्यंत आजारी आणि निकामी आहे, जिचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणं अशक्य आहे, असं रोहित पवार यांनी म्हटले। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी रोहित पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना आंदोलन मागे घेण्याचं आणि मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा करण्याचं निमंत्रण दिलं होतं। मात्र राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आणि सहकार मंत्र्यांनी स्वतः महाराष्ट्रातील जनतेसमोर आणि माध्यमांसमोर येऊन 2019 ची जाचक अट रद्द करत असल्याचं जाहीर आश्वासन दिले पाहिजे। जोपर्यंत सरकारकडून लेखी स्वरूपात ठोस पाऊल उचललं जात नाही तोपर्यंत आम्ही ही आमची जिद्द सोडणार नाही आणि या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक पाऊलही मागे हटणार नाही, असा ठाम आणि अंतिम इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिलाय। दरम्यान प्रशासकीय पातळीवर या आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरापर्यंत आंदोलन स्थळावर ठाण मांडून आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता। कृषी मंत्री दत्ता भरणे आणि सहकार मंत्री हे या विषयावर सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत एक विशेष उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यास तयार असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आले। या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोहित पवार आणि शेतकरी प्रतिनिधींशी समोरासमोर चर्चा करून कर्जमाफीच्या अटी शिथिल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात येते। परंतु आंदोलनकर्ते आणि स्वतः रोहित पवार हे या बैठकीच्या केवळ आश्वासनावर समाधान नसून त्यांनी आजच शासनाकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यातील ही कोंडी फुटू शकली नव्हती। शनिवारच्या सायंकाळपर्यंत पंढरपुरातील वातावरण अधिकच तापलं असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून शेकडो तरुण शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रोहित पवार यांच्या समर्थनार्थ पंढरपुरात दाखल होत आहेत। सोशल मीडियावर ही अन्नदात्यासाठी अन्नत्याग आणि रोहित पवार आंदोलन हे हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होत असून नेटकऱ्यांकडून आणि शेतकरी वर्गाकडून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। सध्या रोहित पवार हे आंदोलन स्थळावर फक्त पाण्यावर असून त्यांची तब्येत आता अधिकच खालावत चालली आहे। वैद्यकीय पथक दर 2 तासांनी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत। सरकार आता रोहित पवार यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ काही घोषणा करणार आहे की आंदोलन आणखी तीव्र होणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत। विठू माऊलीच्या नगरीत सुरू असलेला हा अन्नदात्यासाठी एका उगवत्या सूर्याचा संघर्ष आता सरकारच्या संवेदनशीलतेची खरी परीक्षा घेणारा ठरणार आहे, यात शंका नाही।